तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 1 आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर त्याचा जो स्वाध्याय आहे म्हणजे त्याची जी प्रश्न उत्तरं आहेत, ती सर्व प्रश्न उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातला प्रश्न 1 काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायचे. म्हणजे यातला पर्याय तर निवडायचाच आहे आणि वाक्यसुद्धा परत लिहायचं. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं कुणाला म्हणता येईल? म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात कुणी केली किंवा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं नाव कुणाला देण्यात येईल? तर त्याचं अचूक उत्तर आहे वॉल्टेअर. तर वाक्य काय लिहायचं? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेअर, याला हवं तर अंडरलाईन करा. वॉल्टेअर यास म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचा आहे दुसरा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कुणी लिहिला? तर त्याचं अचूक उत्तर आहे मायकेल फुको. तर तुम्ही काय करा, हे वाक्य परत एकदा लिहा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. त्याच्यानंतर पुढे प्रश्न पहिल्या प्रश्नातला ब प्रश्न, याच्यातली चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची. तर याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे? कार्ल मार्क्स. तर समजा कारणे द्या किंवा कारण लिहा असं जर विचारलं, तर ही जोडी का चुकीची आहे? कारण डिस्कोर्स ऑन द मेथड हा जो ग्रंथ आहे, तर खरं तर तो रेने देकार्त यानं लिहिलेला आहे, कार्ल मार्क्स यांना नाही. कार्ल मार्क्सचा कुठला ग्रंथ प्रसिद्ध आहे? डास कॅपिटल. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला टिपा लिहायच्या, साधारण 3 ते 4 मुद्दे या दोन्हींच्यावर लिहायचे. तर पहिला आहे द्वंद्ववाद. आता द्वंद्ववाद म्हणजे काय? संकल्पना आणि मांडणी. म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया. त्याच्यात एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी गटात करावी लागते. परस्पर विरोधी 2 गटात त्याची घटनेचा अर्थ लावण्यासाठी करावी लागते आणि या पद्धतीला काय म्हणतात? द्वंद्ववाद. कुणी सुरुवात केली याची किंवा हे कुणी मांडलं? जॉर्ज विल्यम फेड्रिक यानं या पद्धतीचा अवलंब केला. आता याचं मूलभूत तत्व काय होतं? मानवी मनाला एखादी गोष्ट जोपर्यंत तिचा विरोधी प्रकार माहिती होत नाही तोपर्यंत ती समजत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय ती आपल्याला कळत नाही. म्हणजे खरं खोटं, चांगलं वाईट, राज प्रजा, ह्या दोन्ही बाजू समजून घेतल्या तरच ते तत्व आपल्याला कळू शकतं. तर याच्यात 3 टप्पे आहेत. या सिद्धांताचे 3 टप्पे आहेत. वाद म्हणजे सुरुवातीला एखादा सिद्धांत मांडला जातो. प्रतिवाद म्हणजे त्याला सिद्धांताला छेद देणारा, त्याबरोबर त्याच्या विरुद्ध, सिद्धांताच्या विरुद्ध प्रतिवाद मांडला जातो. आणि या दोघांचा समन्वय, संवाद किंवा समन्वय, सिंथेसिस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. या दोन्ही वादाचा साधक बाधक चर्चेनंतर, म्हणजे दोन्ही बाजू ऐकल्यानंतर त्यातून जो सर्व समावेशक, दोन्हीतलं जे जे चांगलं आहे ते मिळून एक नवीन सिद्धांत काय केला जातो, ह्याच्यात मांडला जातो. नवीन सिद्धांत किंवा समन्वय साधला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्या. त्याच्यानंतर पुढची टीप आहे ॲनल्स प्रणाली. याचा उगम किंवा सुरुवात कुठं झाला? उगम किंवा सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची एक नवीन प्रणाली उगम पावली, सुरुवात झाली त्याची, आणि त्याला म्हणायचं ॲनल्स प्रणाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये नवा दृष्टिकोन होता. या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक नवीन आणि व्यापक दिशा मिळाली. इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी, राजे महाराजे, महान नेते, युद्ध आणि राजकारण एवढ्यापुरतं मर्यादित न राहता हा विचार या प्रणालीनं मांडला. त्याच्यानंतर याच्यात विषय काय होते? तर ॲनल्स प्रणालीनुसार तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी यांचा अभ्यास करणंही इतिहासासाठी तितकंच महत्त्वाचं मानलं जाईल. आणि हे जनक किंवा याची सुरुवात ही प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं मुख्य श्रेय कुणाला दिलं जातं? फ्रेंच इतिहासकारांना. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्याच्यातल्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर त्याचे हे सगळे पॉईंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे पुरुषप्रधान इतिहास लेखन. सुरुवातीच्या काळातील इतिहास लेखन प्रामुख्याने पुरुष इतिहासकारांनी लिहिले असल्यामुळे इतिहासात स्त्रियांचे स्थान व त्यांची कामगिरी यावर पुरेसा प्रकाश टाकला गेलेला नव्हता. स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात झाली. यामुळेच म्हणजे स्त्रियांना इतिहास लेखनात स्थान नसल्यामुळे मग स्त्रीवादी इतिहास लेखन सुरू झालं. फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली. त्यानंतर इतिहासाची पुनर्रचना करताना स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करण्यावर भर दिला, ज्याला की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होतात? स्त्रियांच्या इतिहासातील सहभाग नोंदवण्याबाबतच तिच्याशी निगडीत विविध घटकांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं वाटू लागलं. संशोधनाची क्षेत्रे, यामुळे याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी अभ्यासला गेल्या, संशोधन केलं गेलं? स्त्रियांचे रोजगार, त्यांची ट्रेड युनियन कामगिरी, कौटुंबिक आयुष्य, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, त्यांच्या हक्कांचे कायदे, यासारख्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालं. तर हे सगळे मुद्दे तुम्ही त्याच्या उत्तरामध्ये लिहायचे. त्याच्यानंतर पुढे
फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेलं. तर त्याचं कारण स्पष्ट करायचं. तर पहिलं लिहायचं पहिला मुद्दा, फ्रेंच विचारवंत मायकल फुको याच्या मते इतिहास केवळ कालानुक्रमे एकामागोमाग एक मांडणी करण्याची जुनी पद्धत चुकीची आहे, असं त्यानं मांडलं. दुसरा, पुरातत्वाचा अंतिम उद्देश म्हणजे शेवटचा उद्देश काय, मुख्य उद्देश काय आहे, ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचणे नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देणे हा असतो. याकडे फुकोनं जगाचं लक्ष वेधलं. त्यानंतर बदलांचा अभ्यास, इतिहासातील राजकीय स्थित्यंतरे म्हणजे राजकीय बदल किंवा व्यवस्था कशामुळे आणि कशा बदलत गेल्या यामागील कारणांचा शोध घेणे इतिहासासाठी जास्त महत्त्वाचे होते, असं त्यानं मांडलं. दुर्लक्षित विषयांचा समावेश, फुको यांनी काय केलं, इतिहास लेखनातील मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या विषयांचा इतिहासकारकांच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि त्यामागील ज्ञानाचा शोध घेतला. थोडक्यात आपण निष्कर्ष काय काढू शकतो, ऐतिहासिक स्थित्यंतराचे आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे स्पष्टीकरणावर भर दिल्यामुळे त्याच्या लेखन पद्धतीला, हे वरचे सगळे असल्या मुद्दे मांडलेले आहेत आपण, त्या सगळ्यामुळे त्याला काय म्हटलं, त्याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर पुढे आहे, हे संकल्पचित्र आपल्याला पूर्ण करायचं. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. महत्त्वाचे विचारवंत कोणतेही 4 लिहायचे. तर तुम्ही याच्यामध्ये रेने देकार्त, व्हॉल्टेअर, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल, लिओपॉल्ड किंवा तुम्ही पाठ्यपुस्तकात बाकीचे राहिलेले मायकल फुको, कार्ल मार्क्स यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो सविस्तर उत्तरे लिहा असा आहे. आता प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये पहिला आहे, कार्ल मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांताचं स्पष्टीकरण द्या. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या दास कॅपिटल या ग्रंथातून हा वर्ग सिद्धांत मांडला. त्यांच्या मते काय, अमूर्त कल्पनांऐवजी जिवंत माणसे हा त्याचा पहिला मुद्दा आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. हे वाक्य लिहिलं तरी चालेल तुम्ही इथून इथपर्यंत. म्हणजे अमूर्त कल्पनांचा नसून तो कशाचा आहे, जिवंत माणसांचा आहे. मूलभूत गरजा आणि साधनांची मालकी, माणसांमधील नातेसंबंध हे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात, असा त्यांना मुद्दा मांडला. विषम वाटप आणि वर्ग निर्मिती या मुद्द्यामध्ये त्यांना काय म्हटलंय, समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही उत्पादनाची साधने योग्य प्रमाणात किंवा समप्रमाणात समान प्रमाणात सगळ्यांना मिळत नाहीत. साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते आणि वर्ग निर्माण होतात. म्हणजे जी उत्पादनं समाजात निर्माण होतात ती सर्वांना समान स्वरूपात मिळत नाहीत आणि त्याचमुळे काय होतं, वर्ग तयार होतात. उत्पादन साधने ताब्यात असलेला भांडवलदार वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग हा या साधनांचा अभाव असलेल्या श्रमिक वर्गाचं म्हणजे गरिबांचं काय करतो, आर्थिक शोषण करतो. यामुळे मानवी इतिहासात या दोन वर्गांमध्ये सतत संघर्ष सुरू राहतो आणि यालाच कार्ल मार्क्सचा काय म्हणतात, वर्ग सिद्धांत म्हणतात. तर निष्कर्ष काय काढू शकतो आपण, मानवी इतिहास हा अशाच वर्ग संघर्षांचा इतिहास आहे. आधुनिक इतिहास लेखनाचे 4 वैशिष्ट्ये, पहिली आहे शास्त्रीय पद्धत, मानव केंद्रित प्रश्न, विश्वासार्ह पुरावे आणि मानवजातीच्या प्रगतीचा वेध. हे 4 मुद्दे आहेत. शास्त्रीय पद्धतीमध्ये या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. ही एक अत्यंत शिस्तबद्ध आणि शास्त्रीय पद्धत आहे. मानव केंद्रित प्रश्न, हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींच्या संदर्भात असतात. इतिहास या कृतींचा संबंध दैवी शक्तीशी किंवा देवांच्या गोष्टीशी जोडला जात नाही. म्हणजे सर्व प्रश्न हे मानव केंद्रित असतात इतिहासातले. इतिहासातील या प्रश्नांच्या उत्तरांना विज्ञानासारखा किंवा ऐतिहासिक पुराव्यांचा भक्कम आधार असतो. पुरावे महत्त्वाचे असतात, ज्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत आणि विश्वसनीय बनते. मानवजातीच्या प्रगतीचा वेग, भूतकाळातील मानवी समाजाने केलेल्या विविध कृत्यांच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा म्हणजे प्रगतीचा वेध हा इतिहासामध्ये घेतला जातो. तर हे 4 मुद्दे तुम्ही त्याच्यात लिहायचे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. सुरुवात कोणी केली याची, फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली. त्यानंतर इतिहास लेखनात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा स्वीकार केला गेला. त्याच्यानंतर पुढे इतिहासकार व दृष्टिकोन. सुरुवातीचा इतिहास प्रामुख्याने पुरुषप्रधान मानसिकतेतून लिहिला गेला होता. स्त्रीवादी इतिहास लेखनाने या पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. अभ्यासाची व्याप्ती म्हणजे याची व्याप्ती कुठपर्यंत होती, स्त्रियांना केवळ इतिहासातील सहभाग नोंदवणे
एवढाच हेतू नव्हता, तर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलू जसे की रोजगार, ट्रेड युनियन, त्यांचे कौटुंबिक आयुष्य आणि त्यांच्या हक्कांचे कायदे या सर्वांचा सखोल अभ्यास याच्यामध्ये केला गेला. तर ही त्याच्या अभ्यासाचे हे सगळे मुद्दे तुम्ही त्याच्यात लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे चौथा, लिओपोल्ड वॉन द रांके यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. तर 19व्या शतकातील जर्मनीच्या लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीवर विचार मांडले. त्यात त्यांनी कुठला दृष्टिकोन मांडला? मूळ दस्तऐवजांना महत्त्व. इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजांना म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आधारे माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे असं त्यांचं मत होतं. दुसरा मुद्दा, सखोल चिकित्सा. ऐतिहासिक घटनेशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या कागदपत्रांची आणि पुराव्याची अत्यंत कसून आणि सखोल चिकित्सा करणे आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. काल्पनिकतेचा निषेध म्हणजे कल्पनेला त्यांनी काय केला? विरोध केला. इतिहास लेखनात काल्पनिकतेला अजिबात स्थान नसावे यावर त्यांनी कडक टीका केली आणि ऐतिहासिक सत्यावर भर दिला. त्याच्यानंतर पुढे जागतिक इतिहासाची मांडणी. त्यांनी इतिहासाच्या मांडणीत सर्व कल्पित व अतिशयोक्ती गोष्टींचा काय केला? निषेध केला आणि ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला. ओके, तर हे सगळे मुद्दे तुम्ही काय करायचे? त्याच्यात लिहायच्यात. इथं आपला स्वाध्याय सगळा पूर्ण होतं. त्यातले महत्त्वाचे प्रश्न आणि ते मुद्द्यांसहित उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे तर त्याचा स्वाध्याय बघूया. जर का तुम्हाला याची PDF पाहिजे असेल या सगळ्या स्वाध्यायाची, तर तुम्ही हा जो नंबर दिसतोय ते 84 59 54 51 49 तर याला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला ही PDF जी अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध होऊन जाईल. ओके, थँक्यू.